नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहे वांग्याची भाजीची. तर वांग्याची भाजी कशी करायची ही वेगळी पद्धत आहे आणि तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि उन्हाळ्यात जेवण जात नाही आणि त्यासाठी वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात, ट्राय करावेसे वाटतात. तर मुलांनाही जेवण जात नाही, मोठ्यांनाही जेवण जात नाही. तर त्यासाठी आपण ही वेगळ्या प्रकारची अशी रेसिपी करणार आहोत. तर चला, कशी करणार आहे वांग्याची भाजी, तर ती पद्धत बघूया. चला, तर काय काय लागणार आहे साहित्य त्यासाठी बघूया. तर मी तुम्हाला आज एक छानशी टिप्स सांगणार आहे. ती टिप्स अशी म्हणजे की मी येथे मेथ्या दाणे आहेत ते 1 चमचा रात्री पाण्यात भिजवून ठेवले होते आणि त्याचे मी आता म्हणजे इंटेक घेणार आहे. ते चावून खायचे आहे. याचा काय फायदा होतो, तर याचा असा फायदा होतो की शुगर लेवल कमी होते. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी रोज रात्री हे मेथ्या दाणे 1 चमचा अशा छोट्याशा बाउलमध्ये किंवा कशात पण ग्लासमध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी एम्प्टी स्टमक हे घ्या. ते मेथ्या दाणे अजिबात कडवट लागत नाही व तुमची शुगर लेवल ही महिनाभरात किंवा 2 महिन्यात कमी होईल. रोज एम्प्टी स्टमक हे घ्या. रोज रात्री भिजवत ठेवा 1 चमचा पाण्यात किंवा ग्लासमध्ये, कशातही ठेवा बाउलमध्ये. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी याचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चावून आणि हे पाणी पिऊन टाका. तुमची शुगर लेवल ही कंट्रोल होण्यास मदत होईल. तर तुम्ही ही 2 महिने प्रयोग करून बघा व तुमची शुगर लेवल चेक करा. तर तुम्हाला जरूर अनुभव येईल याचा. तर ही छोटीशी माझी टिप्स होती. थँक्यू. तर मंडळी, आपल्याला ही वांग्याची पद्धत करण्यासाठी काय काय लागणार आहे. इथे मी मोहरी घेतलेली आहे, इथे हळद घेतलेली आहे, इथे लसूण घेतलेला आहे 1 कांडी, इथे कांदे घेतले आहे 2, इथे वांगे घेतलेले आहे, इथे गरम मसाला घेतलेला आहे, गोडा मसाला, इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, इथे बेडगी मिरची तिखट घेतलेला आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे. हे तुमच्या प्रमाणानुसार घ्या. तुम्हाला कसं तिखट पाहिजे किंवा कसं खारट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तर हे सगळं आता आपण कांदा कट करून घेऊ, लसूण मिक्सरवर बारीक करून घेऊ आणि हे देठं वांग्याची आपण काढून घेऊया. त्यासाठी अजून आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे भाजीसाठी. तर आपण तेल देखील यूज करणार आहोत. तर चला या बघूया कसं करूया. तोपर्यंत आपण कांदे कट करून घ्या, वांगे कट करून घेऊया. कसे करायचे ते मी सांगते. मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, बघू शकता. आणि इथे मी असे कट करून वांगे धुवून चेक करून घेतलेले आहे किडीचे आहेत की नाही. आणि इकडे मी हा लसूण असा मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे. तर चला आपण आता प्रोसिजर करूया. त्यासाठी आपण इथे एका ताटात घेतले आहे कांदे. 2 कांदे चिरले होते. तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे त्याप्रमाणे घ्या. त्यात टाकणार आहोत हळद. इथे टाकणार आहोत बेडगी मिरची तिखट. येथे मी गोडा मसाला घेतला आहे. येथे कांदा लसूण मसाला घेतला आहे. तुमच्याप्रमाणे घ्या अंदाजाने, मी पण अंदाजानेच घेतला आहे. इथे मीठ घेतलेलं आहे. हे सगळं असं मिक्सर करून घेऊया. सगळं मिक्स करून घेतलं. त्यात हे वांगे टाकायचे. आणि ते वांगे सगळे भरून घ्यायचे हे सारणाने. मी इथे हे असे वांगे भरून घेतलेले आहे आणि सगळे वांगे भरून घेतलेले आहे.
इथे 7-8 वांगे झालेले आहे, 7-8-9. तर मी इथे आपली कढई ठेवलेली आहे, त्यात गॅसवर ठेवली आहे, त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत. त्यात मोहरी टाकणार आहोत. त्यात आपण कढीपत्ता टाकणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण हे वांगे असे फ्राय करणार आहोत. हे असे आपण तेलात छान फ्राय करून घेऊ. थोडेसे फ्राय झालेले आहेत ते बघू शकता. त्यात आपण हा उरलेला आपला कांदा आहे तो टाकून देऊया. अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्सर फ्राय करून घेऊया. आपण त्यामध्ये थोडेसे पाणी टाकूया. माझ्याकडून लसणाची पेस्ट टाकायची राहिली होती, ती टाकूया. असं थोडा वेळ छान असं फ्राय करून घेऊया. मी इथे अर्धवट वांगे फ्राय करून काढले होते आणि इथे बघा आपला कांदा असा शिजतोय, बघू शकता. हा छान फ्राय करून घ्यायचा जेणेकरून कच्चट नाही लागला पाहिजे. म्हणजे कच्चा असा लागला नाही पाहिजे. छान असा फ्राय करून ग्रेव्ही करू आपण. आणि आपण वांगा फ्रायच करणार आहोत. अशा प्रकारे आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण हे वांगे फ्राय केलेले टाकून देऊया आणि ते देखील याबरोबर फ्राय करूया. आणि त्यात पाणी टाकू आणि 5 ते 10 मिनिटं हे शिजू देऊया. हे बघा आपली भाजी शिजलेली आहे. वांगे बघा खूप छान वास सुटलेला आहे आणि खूप सुंदर सुगंध येत आहे आणि चवीला तर खूप छान झाले असेल. बघू शकता कशी झाली वांगा फ्राय भाजी. तुम्ही जरूर ह्या प्रकारे ट्राय करा आणि माझे व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. अशा प्रकारे आपली वांगे फ्राय भाजी झालेली आहे. त्याच्यात मी थोडी कोथिंबीर देखील टाकली आहे. तर तुम्हाला ही वांगे फ्राय रेसिपी कशी वाटली तर ते सांगा आणि अशा प्रकारे नक्की जरूर ट्राय करा. तुम्हाला आवडेल आणि तुम्ही भरपूर खाल आणि करत राहाल. तर करा आणि खा, मस्त रहा. थँक्यू सो मच.